नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. बातमी अतिशय धक्कादायक आहे. प्रभाग 41 महादेववाडीत सर्वे नंबर 12 मध्ये घुलेनगरला सोसायट्यांनी थेट प्रक्रिया न केलेले पाणी जुन्या ड्रेनेज लाईनला अनधिकृतरित्या सोडल्याने ड्रेनेज लाईन उफाळून ओव्हरफ्लो झाल्याने मैला पाण्याची तळी साचून दुर्गंधी डासांमुळे साथीचे आजार पसरून आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार तक्रारी करूनही मनपा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. आज ग्रामस्थांनी स्वतः ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला असता मनपा इंजिनियर दळवी यांनी ग्रामस्थांना दमदाटी करत सोसायट्यांनी जोडलेली सांडपाण्याची ड्रेनेज लाईन बंद केल्यास गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली असल्याचा खळबळजनक आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकुश आप्पा घुले, उद्योगपती बाळासाहेब भानगिरे, जाणीव संघटनेच्या महिला अध्यक्षा वत्सलाताई घुले, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय ज्ञानोबा घुले, गणेश गोरख घुले, उद्योजक स्वप्नील भानगिरे, युवा नेते करण शेठ भानगिरे, बेबी निवास घुले आदी ग्रामस्थांनी केला. घुलेनगर जवळील अनेक सोसायट्यांनी आपला एसटीपी प्लांट बंद ठेवून प्रक्रिया न केलेले सांडपाणी, मैला पाणी 32 वर्ष जुन्या असलेल्या आमच्या लहान व्यासाच्या ड्रेनेज लाईनला जोडल्याने ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो होऊन मैला पाण्याने घुलेनगरमधील शेती, रस्ते, घरांजवळ हे घाण पाणी घुसून आरोग्य धोक्यात आले आहे. शेती पडीक पडलेली आहे. दुर्गंधी डासांमुळे प्रत्येक घरात लोक आजारी पडत आहेत. मनपा अधिकारी पाटील दळवी टोलवा टोलवी करत आम्हालाच दमदाटी करतात. त्यामुळे मनपा सहआयुक्त उपअभियंता पाटील इंजिनियर दळवी यांना मैला पाण्याने आंघोळ घालून आंदोलन करणार असल्याचा संतप्त ग्रामस्थांनी खणखणीत इशारा दिलेला आहे. पाहूया ग्रामस्थांनी केलेले आरोप. गेल्या जसे कॉर्पोरेशन मध्ये गाव गेलं तेव्हापासून पहिल्यांदा ज्यावेळेस शिवा केदारी नगरसेवक होता त्यावेळेस ही लाईन टाकली गेलेली आहे. परंतु नंतर जी पहिली छोटीशी जी घरं होती आमची घुलेनगर वर एक दुसरी एक वस्ती होती, ह्यांच्यासाठी आम्ही खास ही लाईन टाकून घेतली होती. त्याच्यानंतर की ही एक लाईफ पार्क सोसायटी झाली, वरण्या ती ग्रुपची ती एक सोसायटी झाली, त्याच्यानंतर पलीकडची बी झाले. त्यामुळे ही लाईन ड्रेनेजसाठी कमी पडली. त्यामुळे आता सध्याची परिस्थिती याची झाली की जी पहिलं पाणी कमी होतं आणि आता या दोन सोसायट्या जोडल्यामुळं इथं म्हणजे 100% पाणी जास्त वाढल्यामुळं या लाईन मध्ये काय पाणी बसत नाही. त्यामुळे ह्या लाईनी वारंवार चोकअप होत्यात. त्यामुळे हा प्रॉब्लेम उभा राहतोय. ज्या लाईन आहेत पूर्वी 8 इंची लाईनी पूर्वी टाकलेल्या आहेत, कमीत कमी 35 वर्षापूर्वी लाईन टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यावेळेस पूर्वी छोटी घरं होती. आता इथं बिल्डर लोकांची तुम्ही दाखवा, इथं लाईफ पार्क असेल, नाती बिल्डर असेल, यांनी एसटीबी ऍक्च्युली ह्या लाईनला जोडताच येत नाही. अधिकाऱ्यांनी काय मॅनेजमेंट करून जोडायला लावलेत, इनलिगल सगळ्या लाईनी जोडलेल्या आहेत. त्यामुळे या लाईनी वारंवार महिन्याला उफाळतात. कमीत कमी इथल्या 20 ते 22 लोकांनी तक्रारी केल्यात. पाटील साहेब असू, दळवी साहेब असू. आता जे ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही खरंच आंदोलन करून सगळं एका अनपाणी त्या ऑफिसमध्ये टाकून येणार, त्यांना आंघोळ्या घालणार पूर्ण. बिल्डरांवर काय ऍक्शन घेणार ग्रामस्थ? ते आता कॉर्पोरेशनने ऍक्शन घेतली पाहिजे. ग्रामस्थांनी काय, त्यांनी आता लाईनी जोडून घेतलेल्या आहेत. एसटीपी लाईन त्यांच्या पूर्ण बंद आहे सगळ्या. ते ऍक्च्युली त्यांनी चालू करून घेतल्या पाहिजे. स्वतः ह्या लाईनला जोडताच येत नाही मुळात. आज माझी ही शेती आहे स्वतःची. या शेतीमध्ये कमीत कमी 1 वर्ष झालं म्हणजे सतत पाणी असतं. जे उत्पन्न आम्ही काढत होतो ते उत्पन्न काढता येत नाही. बोर घेतली, बोरला आम्ही 1.5 लाख रुपये खर्च केला. आज त्या बोरचा पण आम्हाला काही उपयोग नाही झाला. आता ही जर अशी पडीक जमीन जर असेल तर त्याच्यामध्ये आम्ही पिकवणार काय? आमचं म्हणजे ते पण रोजीरोटी जी आमची आहे ती पण बंद झाली. दुसरी गोष्ट, आज ह्या ठिकाणी एवढं पाणी साठलंय, सगळ्या म्हणजे बिल्डिंगचं पाणी इथे येते. ह्या वस्तीमध्ये एवढी दुर्गंधी येते, एवढी लोक म्हणजे नाही का एवढे त्रस्त झालेत की रात्रीच्या वेळेला बाहेर निघायचं. इथं तुम्ही इथे एवढ्या 100 किलोमीटरवर सुद्धा किती वास येतोय. लोक सांगतात की नगरसेवकांना सांगा. आता नगरसेवक हे काम करणार आहे का? आम्ही नगरसेवकांना पैसे देतो का? आम्ही टॅक्स कुठं भरतो? क्षेत्रीय कार्यालयामध्ये. मग त्यांची कामं नाही करायची, ही नगरसेवकांची कामं नाहीये. प्रत्येक वेळेला नगरसेवकांना, आता तर 8-6-7 वर्ष तर नगरसेवक पण नव्हते. मग हे शासनाचं काम आहे ना, काम करायचं. नगरसेवक असताना अधिकाऱ्यांना फोन केल्यावर काय रिप्लाय मिळाला? आता म्हणजे आम्ही म्हणजे त्यांना म्हणजे वारंवार म्हणजे नाही का त्यांना पत्र व्यवहार पण केलेला आहे, त्यांना सांगितलेलं पण आहे. पण त्यांनी काय टाळाटाळ, त्यांची टाळाटाळ असती नाही का, ते दखल घेतले जात नाही. ते म्हणतात वरिष्ठांना सांगा. आता वरिष्ठांना जाऊन काय सांगणार आम्ही? वरिष्ठांना म्हणा तुम्ही इथे या ना. कुठल्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली? आता उडवाउडीची जे आहे आता इथे आपले कॉर्पोरेशन वाली इथली दळवी वगैरे, पाटील वगैरे, त्यांना नाही का आता एक जणाला तर असं सांगितलं तुम्ही जर हे केलं तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू, गुन्हा दाखल करू.
आता तुम्ही सांगा, म्हणजे त्रास आम्हाला होतोय, जागा आमची परवानगी घेतली नाही, काहीच नाही. तुम्हाला आम्ही संधी दिली तर तुम्ही आम्हालाच म्हणता की तुमच्यावर कारवाई करू. मग म्हणून आम्हाला एवढंच म्हणायचं की जे वरचे अधिकाऱ्यांनी आहे त्यांनी इथं यावा, स्वतः प्रत्यक्षात पाहावा. आम्ही तिथपर्यंत येणार नाही, आम्ही ती लाईन बंद करणार आहे. जर त्यांनी आमचं ऐकलं नाही, म्हणजे 8 दिवसाच्या आत जर आमचं त्यांनी दखल घेतली नाही, तर आम्ही जे टॅक्स वगैरे आता म्हणजे दळवी साहेब असू, पाटील साहेब असू, नाही का, म्हणजे वारंवार आम्ही तर तक्रारी दिलेल्या आहेत. पण जर समजा ह्या 8 दिवसाच्या आत जर त्यांनी आमचं काम काय केलं नाही, तर आम्ही इथलं घाण पाणी घेणार, मोर्चा म्हणजे महिला मोर्चा काढणार आणि मोर्चा घेऊन आम्ही तिथं त्यांना आंघोळ्या घालणार. मग त्यांना कळण की बाबा ही घाण कशी आहे आणि ही लोक कशी राहतात. त्यांना स्वच्छता लागते ना बसायला, तर आमच्या पण लोकांना पाहिजे ना स्वच्छता. तुम्ही सांगा बरं, इथं बघा मुलं वगैरे खेळतात, कसं राहायचं त्यांनी. त्यामुळं आम्ही एकच काम करणार आहे, जर त्यांनी 8 दिवसाच्या आत हे पाणी बंद केलं नाही, तर आम्ही त्या ठिकाणी म्हणजे स्वतः म्हणजे मुरुम वगैरे टाकून आम्ही ती लाईन बंद करणार आहे. मग ज्या वेळेस ते टॅक्स वगैरे घेतात ना या लोकांचा, तर त्यांच्याकडनं त्यांनी पैसे वसूल करावा आणि तिकडं कुठं पाणी द्यायचं त्यांनी द्यावा आणि आम्हाला विचारल्याशिवाय काम नाही करायचं. त्रास होतो, आजारी पडतात, कुठं जुलाब उलट्याची साथ सुरू होते, रुग्णालयात लगेच न्यायला लागतं त्यांना. आमच्या शेती म्हणजे पडूनच आहे, वर्ष झालं आमची शेती पडून आहे, आम्हाला त्याचा काही ही मिळत नाही मोबदला. मग ह्याचं काय परिस्थिती असते? संध्याकाळी घाण वास येतो इथं, सगळा दुर्गंधी सुटती, बसूची वाटत नाही इथं म्हणले घरात सुद्धा माणसांना.